सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती यावर्षी सिद्ध योगावर आलेली आहे. असा खास आणि शुभ दिवस पुन्हा येणे नाही. हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा मंगळवारी आल्याने महासिद्ध योग जुळून आलेला आहे. या वर्षाचा राजा सुद्धा मंगळ आहे. हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा या दिवशी असे 2-3 उपाय केल्याने जीवनात सर्व संकटांचा नाश होईल. कुलदेवीची हनुमानाची कृपा राहील. सर्व सुख सुविधा आरोग्य मिळेल. वर्ष कसं भरभराटीच जाईल. त्याचबरोबर तुमच्या मुलांचे किंवा मुलींचे लग्न कार्यात अडथळे येत असतील तर चैत्र पौर्णिमेला मंगळवारी असा एक उपाय करायचा आहे. 1.25 महिन्याच्या आत तुमच्या मुलींचे लग्न जुळून येईल आणि लवकरात लवकर निर्विघ्नपणे तुमच्या मुलींचे लग्न सुद्धा होईल. तर कोणता उपाय आहे जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती पौर्णिमा प्रारंभ होत आहे 22 एप्रिलला उत्तर रात्री 3:25 तर पौर्णिमा संपणार आहे 23 एप्रिलला उत्तर रात्री 5:18. पौर्णिमा मंगळवारी आलेली आहे. असा सोन्यासारखा दिन पुन्हा नाही. या दिवशी महिलांनी घरात कुलदेवीची मूर्ती टाक असेल दूध पंचामृताने अभिषेक करायचा आहे. देवीला टाकावर नाही तर तुमच्याकडे लक्ष्मीचे श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीचं त्यावर तुम्हाला देवघरात कुंकुमार्जन करायचं आहे आणि कुंकुमार्जन केलेले कुंकू वर्षभर एखाद्या डबीत सांभाळून ठेवायचं. रोज आपल्या कपाळी आठवणीने आंघोळीनंतर हे कुंकू लावायचं आहे. 4 दिवसात हे कुंकू लावू नका. पुन्हा 4 दिवसानंतर तुम्ही पुन्हा कुंकुमार्चनचे कुंकू लावू शकता. अखंड सौभाग्यवती राहाल. पैसा अडका कशाची कमी पडणार नाही. घरात लक्ष्मी बनून राहाल. म्हणून चैत्र पौर्णिमेला महिलांनो तुमच्या घरात देवीचा टाक असो किंवा तुमच्या घरात देवी लक्ष्मीचं श्रीयंत्र कुंकुमार्जन नक्की करा आणि ते कुंकू एका डबीत साठवून ठेवा. वर्षभर त्याचा उपयोग करा आणि लक्ष्मीसारख्या घरात राहाल. तर देवीला त्याचबरोबर आपल्याला 21 लवंग अर्पण करायचे आहे. उजव्या हातात 21 लवंग घ्यायचे आहे 21 लवंग उजव्या हातात घ्यायचे आहे. 21 वेळा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप करायचा आहे किंवा ओम श्रीम नमः लक्ष्मीचा बीज मंत्र बोलला तुम्ही तरीही चालेल. 21 वेळा नीट मंत्र म्हणून शांततेत त्या लवंगा एखाद्या वाटीत ठेवायच्या आहे. त्यावर लाल भडक गुलाबाचं फूल ठेवून आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल त्या लक्ष्मीच्या मूर्तीजवळ अर्पण करायची आहे ती वाटी. त्याचबरोबर देवीला वेणी तांबूल किंवा पानाचा विडा सुद्धा अर्पण करायचा आहे आणि गोड खिरीचा नैवेद्य खिरीत थोडीशी केशर असेल तुमच्याकडं तर अवश्य टाका आणि त्या गोड खिरीचा नैवेद्य आपल्या देवी आईला दाखवायचा आहे. त्याचबरोबर एखादी कुमारिका असेल घरातली असो बाहेरची असो तिला एखादा गजरा 11 किंवा 21 रुपये द्या आणि थोडीशी खीर प्यायला द्या. अशी काही तुमची जन्मांची गरिबी मिटून जाईल की असा सोन्यासारखा दिन पुन्हा नाही. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं मंगळवारी चैत्र पौर्णिमा आलेली आहे आणि हनुमान जयंती सुद्धा आहे. तुमची जर चैत्र महिन्यात काही सेवा राहून गेलेली असेल देवी कुलदेवीची करायची तर या दिवशी साधी सोपी घरात 21 लवंगा अर्पण करून आपल्या देवी आईची साधी सोपी सेवा करा. कुंकुमार्जन करा. एखादी कन्या भेटली तुम्हाला 10 वर्षाखालील तिला गजरा फूल देऊन 11 किंवा 21 रुपये देऊन मानपान करून तिला थोडीशी खीर प्यायला द्या. जन्मांची गरिबी मिटून जाईल. त्याचबरोबर आता आपल्याला या दिवशी चैत्र पौर्णिमेला सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही वेळेला जमलं तर देवी आईची कुलदेवी आईची कापूर आरती करायला विसरायचं नाही. दोन्ही वेळा जमलं तर दोन्ही वेळा कापूर आरती करा. नाहीच जमलं महिलांनो संध्याकाळी तरी आपल्या घरात कापूर आरती अवश्य करा. त्याचबरोबर संध्याकाळी कापरावर आपल्याला 2-3 वस्तू जाळायच्या आहे. तर काय करायचं होम पात्र असेल तुमच्याकडं किंवा कापराचं भांडं असेल त्याला मातीने लेपन करून घ्या. माती थोडी ओली करून घ्या. त्या मातीने सारवून घ्या भांडं. त्यात थोडेसे कापूरचे तुकडे टाका. भीमसेन कापूर असेल तर अवश्य टाका आणि त्यात थोडासा लिंबाचा पाला सुकलेला टाका. थोडंसं त्यात गुगुल किंवा लोबान धूप टाका. एक आपल्याला वेलची टाकायची आहे वेलदोडा थोडीशी पिवळी मोहरी थोडासा गूळ आणि थोडंसं तूप
या सर्व वस्तू नीट टाकून आपल्याला आपल्या घरात संध्याकाळी चैत्र पौर्णिमेला धूप करायचा आहे, आपल्या घरात कापूर जाळायचा आहे. तुम्हाला कळालंच असेल. चांगल्या 10-12 कापराच्या वड्या घ्या, नाही तर तुकडे घ्या भीमसेनी कापराचे. त्यावर थोडासा लिंबाचा सुकलेला पाला टाका. ओला असला तरी 5-6 पानं टाकले, 7 पानं तरीही चालेल. गुगल किंवा लोबान धूप टाका. तुमच्याकडं धूप नसेल, धुपाच्या कांड्या, धूप स्टिक असतात, त्या तुकडे करून टाकले तरी चालेल. एकच वेल दोडा टाकायचा आहे, हिरवी वेलची 1 टाका, थोडी पिवळी मोहरी, थोडासा गूळ आणि तूप. या सर्व गोष्टींचा धूप आपल्या घरात करा. मुख्य दाराशी पहिल्यांदा धूप करा. संपूर्ण घरात फिरवा. माता लक्ष्मी आकर्षित होईल. तुमच्या घरातून दारिद्र्य, अलक्ष्मी कायमची निघून जाईल आणि माता लक्ष्मी आनंदाने वास करेल. आता ह्या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे. मंदिरात जा. मंदिरात हनुमानाला एक नारळ अर्पण करा. 21 विड्याची पानं घेऊन जा. त्या विड्याच्या पानावर लाल पेनाने किंवा अष्टगंधाने जय श्रीराम लिहून त्या पानांचा हार पांढऱ्या सुतात किंवा दोऱ्यात बांधून बनवायचा. तो नीट आपल्या हाताने घरीच बनवून नेला तुम्ही तरीही चालेल आणि हनुमानाला अर्पण करायचा आहे, गळ्यात घालायचा आहे. जय श्रीराम बोलूनच हार घालायचा आहे. घरी येताना जय श्रीराम बोलून हनुमानाच्या पायाजवळील किंवा हृदयाजवळील थोडासा शेंदूर घरी घेऊन यायचा आहे आणि आपल्या मुख्य दारावर लावायला विसरू नका. कुठलीच नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. कितीही मोठा शत्रू असू दे, गुडघे टेकून देईल. हनुमान जयंतीला तुम्ही दर्शन घेऊन घरी येताना हनुमानाच्या पायाजवळील किंवा हृदयाजवळील थोडासा शेंदूर घरी घेऊन या. आपल्या मुख्य दाराला लावा, स्वतःच्या कपाळी लावा, मुलांना लावा. मुलींना नाही लावला तुम्ही तरीही चालेल. मुली 10 वर्षाखालील असेल तर नक्की लावा. बघा घर कसं तुमचं गोकुळासारखं राहील. जय श्रीराम मंत्र जपत राहा. या दिवशी कमतरता करू नका मंत्र जपायला. आता खास उपाय सांगते. लग्न जमवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय. 1.25 महिन्यातच लग्न जमेल तुमच्या मुलामुलींचं. तर काय करायचं आहे? उपाय सकाळीच करायचा आहे आणि नाहीच जमला तर संध्याकाळी करा. मी म्हणेल सकाळीच करा. सकाळी आपल्या कुलदेवीची पूजा आरती सगळं करालच तुम्ही, कुंकुमार्जन कराल तेव्हाच हा उपाय करायचा आहे. मुलाने करा, मुलीने करा, आईने करा, वडिलांनी करा, कुणीही केला चालेल. मुलं मुली जवळ नसतील, आई वडिलांनी केला तरीही चालेल. तुम्हाला फक्त एक नारळ घ्यायचा आहे. नारळ चांगला बघून घ्यायचा आहे. चांगले त्याला शेंडी वगैरे चांगला नारळ बघून घ्यायचा आहे. त्याला एक लाल करदोडा किंवा कलावा बांधून घ्यायचा आहे. 3 वेढे मारायचे आहे. दोरा तोडत बसू नका, कापत बसू नका. तो दोरा 3 वेळा आपल्याला गुंडाळायचा आहे त्या नारळाला आणि तो नारळ हातात घ्यायचा आहे. आईने घ्या, वडिलांनी घ्या. मनापासून प्रार्थना करा. तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. आई, माझ्या लेकीचं एवढं वय झालेलं आहे. माझ्या लेकीला योग्य वर वधू नीट मिळू दे, म्हणजे योग्य ठिकाणी माझ्या लेकीचं लग्न जुळून येऊ दे. लग्नाकार्यातील अडथळे दूर होऊ दे. आमच्या हातून, आमच्या घराच्या कुटुंबातील व्यक्तींकडून तुझी काही मानपान राहून गेला असेल, आम्हाला क्षमा कर. आम्ही तुझ्या दर्शनाला लवकर येऊ असं बोलून माझ्या मुलींच्या लग्नातील अडथळे कायमचे दूर होऊ दे आणि माझ्या लेकीचं किंवा लेकाचं लग्न लवकरात लवकर जुळून येऊ दे. 1.25 महिन्याच्या आत घर बसल्या स्थळ येऊ दे किंवा आम्ही बघू स्थळ, त्यात तरी यश मिळू दे असं बोलून ते नारळ तुम्हाला तुमच्या देवघरात तुमच्या कुलदेवी समोर ठेवायचं आहे. लग्नातील अडथळे अवश्य 100% सांगते दूर होईल. त्यानंतर तो कुलदेवी समोर ठेवलेला नारळ दुसऱ्या दिवशी तो नारळ नीट कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आहे आणि लगेच तुमच्या मुलींचं 1.25 महिन्याच्या आत मी सांगते लग्न जुळून येईल. आणि तो नारळ नंतर तुम्ही कुलदेवीजवळ, तुम्ही जिथं तुमची कुलदेवी असेल तिथं जाल तर तो नारळ बरोबर घेऊन जा आणि देवी आईला अर्पण करा. आता तुमचं जाणं नाहीच झालं कुलदेवीच्या ठिकाणी त्या गावाला, तर तुम्ही तुमच्या गावातील कुलदेवी असेल तिथंसुद्धा तुमच्या मुलींच्या हातून, तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरलं की त्या मुलीच्या हातून ते नारळ देवीला अर्पण करायचं आहे.
तोवर ते नारळ तुम्ही नीट तुमच्या घरात नीट लपवून ठेवायचा आहे. कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी तो नारळ ठेवून द्या. बस एक नारळ बघा कसा चमत्कार करतो. चैत्र पौर्णिमेला अवश्य असा एक नारळ आपल्या मुलामुलीसाठी आईने किंवा वडिलांनी नीट अशी प्रार्थना करून बाजूला ठेवा आणि 1.25 महिन्याच्या आत चमत्कार बघा. लगेच लग्न जुळून येईल. सर्व लग्नातील अडथळे दूर होतील. अगदी कुंडलीत